सालापासून सुरू झालेली ही दिंडीची अखंडित परंपरा नित्यनियमाने सुरू आहेत. एवढेच काय, पण भगवान श्री मुंगसाजी महाराजांच्या मंदिरांमधून नित्यनियमाने भगवान पांडुरंगाच्या चरणी पायी पदयात्रा निघत असते, ज्यामध्ये ही अखंडित दिंडीची परंपरासुद्धा गेली 100 वर्षांपासून सुरू असून ज्यामध्ये झांगोजी चिरडे, नारायण साधुबुवा चिरडे, झोलबाजी निमकर, सावजी निमकर, लक्ष्मणराव निमकर, बापूरावजी निमकर, फकीराजी निमकर अशा अनेक मंडळींनी हा संपूर्ण भगवान श्री मुंगसाजी महाराजांच्या पावलाने पुनीत झालेली हा परिसर भक्तिमय मार्गाने दुमदुमून जात असतो. ही दिंडी दारव्यातील प्रमुख मार्गाने जात असून यामध्ये ही परंपरा अतिशय उत्साहात लहान मुलापासून तर वृद्धांपर्यंत सुद्धा या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होत असतात. ही दिंडीची परंपरा लाभली आणि या संपूर्ण परिसराला जे नेतृत्व लाभलं ते म्हणजे नारायण साधुबुवा चिरडे, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण केलं. ज्यांची ख्याती एक वारकरी संत म्हणून संपूर्ण परिसरामध्ये आहेत. ते नेहमी म्हणत, न हो अखंडित माझी वारी, इच्छा एकच माझ्या मनी, भुकेल्यांना तू घास भरी, याचसाठी जन्मी आलो मी. परिसरातील लोकांना अन्न मिळावं, त्यांना पोटभर जेवण मिळावं, म्हणजेच भक्तीसोबतच विठोबासोबतच संपूर्ण लोकांना भोजनसुद्धा मिळावं आणि ते आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगावं. दोन वेळचं जेवण त्यांना मिळावं आणि या माध्यमातूनच ते नेहमीच प्रभू रामचंद्राला, विठ्ठलाला ते विनवणी करत आपल्या अभंगांमधून ते नेहमीच परिसरातील संपूर्ण लोकांना या भक्तिमार्गासोबत जुळवून घेत असत. झांगोजी चिरडे, त्यांचे सहकारी झोलबाजी निमकर, सावजी निमकर, लक्ष्मणराव निमकर, बापूरावजी निमकर गुरुजी, फकीराजी निमकर अशी अनेक मंडळी नित्यनियमाने विठ्ठलाच्या पायी, विठ्ठलाच्या चरणी दरवर्षी पायी यात्रा करत असत. आज त्या पायी यात्रेला सुद्धा 100 वर्ष झाली असून ही यात्रा आजही सुरू आहे. नारायण साधुबुवा यांना भक्तिमार्गासोबतच लोकांच्या जिव्हाळा, लोकांच्या जगण्याविषयीची जाणीव होती आणि म्हणूनच त्यांचं ध्येय हे विठ्ठलाला नेहमी ते आपल्या अभंगाच्या माध्यमातून म्हणत असत. आणि त्यांची ही अखंडित परंपरा आजही त्यांचे नातू मुकुंदराव नामदेवराव चिरडे हे पार पाडत आहे. आणि म्हणूनच त्यांचे ते कार्य आजही पूर्णत्वात ते नेत असून त्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा नारायण साधुबुवा यांच्या नावाने वृद्धाश्रम सुरू केलेला आहे आणि ही सेवा अखंडितपणे सुरू आहे. आज कार्तिक एकादशीच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हे सांगणे अत्यंत आनंदाने, अभिमानाने सांगावंसं वाटतं की साधुबुवांचे हे स्वप्न त्यांचे नातू मुकुंदराव नामदेवराव चिरडे अतिशय यशस्वीपणे पार पाडत आहे. आणि म्हणूनच ही दिंडी, ही पायी यात्रा अशीच प्रकारे नित्यनियमाने सुरू राहोत, अशीच विठ्ठलाचरणी, अशीच प्रभू रामचंद्राचरणी आम्ही